जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वयवाढ जी.आर. आलेला आहे. पण खूप काही विद्यार्थी मेसेज करत आहेत की सर नेमकी आम्हाला वयवाढ मिळणार की नाही मिळणार. तर बघा, या व्हिडिओमध्ये सर्व काही क्लिअर होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहा, जी.आर. आलेला आहे. विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन थोडं वाढलेलं आहे. तर ते कन्फ्युजन दूर करण्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे. तर पहा, पोलीस शिपाई कारागृह, SRPF आणि चालक पोलीस शिपाई असे 4 प्रकारचे आपल्यापाशी पदे आहेत आणि एक आहे बॅट्समन. ठीक आहे, अशी 5 प्रकारची पदे आहेत. सुरुवातीला आपण कारागृह, पोलीस शिपाई, चालक आणि बॅट्समन या पदाबद्दल बोलूया. तर बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, 2022, 23, 24 आणि 25 या काळामध्ये ज्यांची वयो संपलेली आहे म्हणजे जे कास्टमध्ये असतील ते 33+ झाले असतील त्यांना संधी मिळणार आहे. जे विद्यार्थी उदाहरणार्थ 2023ला 33+ झाले आहे त्यांना संधी मिळणार आहे. जे विद्यार्थी 25ला 33+ झाले आहे त्यांना संधी मिळणार आहे. आणि जे विद्यार्थी 22ला 33+ झालेले आहे त्यांना संधी मिळणार आहे. कास्टमध्ये जे कास्टमध्ये नसतील, ओपनमध्ये असतील, त्यांना 28+ वय झालं असेल त्यांना संधी मिळणार आहे. ठीक आहे, हे झालं पोलीस शिपाई कारागृह आणि चालक पोलीस शिपाई. आता कन्फ्युजन राहिलेलं आहे SRPF. तर SRPFचं वय आहेत कास्टमध्ये जास्तीत जास्त 30 आणि कमीत कमी ओपनमध्ये जे असतील त्यांना जास्तीत जास्त 25. तर ज्यांचं वय 2022, 23, 24 आणि 25मध्ये 30+ झाले असेल त्यांना संधी मिळणार आहे. आणि ओपनवाल्यांना ज्यांचं वय 25+ झालेलं असेल त्यांना संधी मिळणार आहे. तर बघा, जे विद्यार्थी 1989ला जन्म झालेला आहे कास्टमधून, तिथून पुढे सर्वांना संधी मिळणार आहे. म्हणजे 1989वाल्यांना सुद्धा मिळणार आहे, 90वाल्यांना सुद्धा मिळणार आहे, 91वाल्यांना सुद्धा मिळणार आहे आणि 92वाल्यांना सुद्धा मिळणार आहे. या 4 वर्षामध्ये जे विद्यार्थ्यांचं वय गेलेलं आहे त्यांना संधी मिळणार आहे. ठीक आहे. आणि SRPFला कमी ओपनवाल्यांना 25 आणि कास्टवाल्यांना 30+ ज्यांचं झालेलं आहे त्यांना संधी मिळणार आहे. तर जे विद्यार्थी अजूनही कन्फ्युजन असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचं कन्फ्युजन आपण दूर करून देऊया. आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे आपण दररोज 100 मार्कचा पेपर फ्रीमध्ये देत असतो. दररोज आपण चालू घडामोडी सर्व स्टडी मटेरियलचे टाकत असतो. दररोज तिथे क्विज स्वरूपात 20 ते 25 प्रश्न टाकण्यात येते आणि 90+ लेखीचे मार्क घेण्यासाठी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचा खूप काही उपयोग होईल, हेल्प होईल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. धन्यवाद.